बागायतदार जमीन आहेत, परंतु पाय मात्र जमिनीवर आहे. आणि हीच संपत्ती इथल्या सद्गृहस्थांनी कमवलेली आहे. ज्ञानाचं कार्य काय असतं हे कृतीत्व दिसत असतं आणि ते कार्य या ठिकाणी मला बघायला मिळालं. बाया ओट्यावर दिसल्या असत्या, पोरी ओट्यावर दिसल्या असत्या, घरात जाईपर्यंत घरात बाया आहेत किंवा नाही लक्षात सुद्धा येत नाही. आणि हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या मराठवाड्याने आणि या नांदेड जिल्ह्याने केलेलं आहे. अगदी तंतोतंत प्रत्येकाला एक मर्यादा बांधलेली आहे आणि ते मर्यादामध्ये जगायचं कसं ही आमच्या पूर्वजांनी घालून दिलेली जी शिकवण आहे ती शिकवण गेल्या कित्येक हजारो वर्षांपासून ही मंडळी पाळत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मराठवाड्याचं हे भूषण एक समाधान अंतःकरणाला वाटतं. भगवान गोपाळ कृष्णांचा परिवार 16,108 पत्न्या आणि भाऊबंदी 56 कोटी यादव. आता मी प्रश्न विचारणार आहे बरं का तुम्हाला. 12 वर्षापासून भागवत ऐकून राहिले, पाहतो काय काय समजलं काय काय नाही समजलं. हा 16,108 पत्न्या बसलेले सर्व गुणीजन मंडळी मला उत्तर द्या. तुमच्या एका पत्नीचा वर्षाचा खर्च किती? किती खर्च? एका पत्नीचा वर्षाचा खर्च किती आहे? साड्या, नेकलेस, हातातले, पायातले, कानातले, नाकातले, पार्लरचा खर्च वेगळा, लग्नाच्या वेळेसचे साहित्य वेगळं, नवरात्राच्या साड्या वेगळ्या, अजून मरणाधरणाचं पण आता नवीन निघालं फॅड. मरणाधरणासाठी सुद्धा बाया म्हणतात त्या चांगल्या साड्या जमत नाही, तिथं थोडासा हलका कलर दाखवा. दुकानदार म्हणतो का बरं हलका कलर? नाही ते मला अमुक ठिकाणी दारावर जावं लागेल ना म्हणून. एक पत्नी सांभाळायची म्हटल्यानंतर आम्हाला एवढा खर्च येतो. आणि बायांमध्ये येऊन बसली ती. बायांमध्ये म्हणजे चौथीमध्ये आल्यानंतर तिने सांगितलं म्हणे तुम्हाला माहिती का आज काय झालं? म्हणे काय झालं? म्हणे आज देवाने मला सांगितलं तर तू माझी फार लाडकी आहे. म्हणे असं? म्हणे हो. आणि देवाने मला असं सांगितलं की तू तर माझी सोनपापडी आहे. दुसरी म्हणजे काही बी सांगते तू. म्हणे मी आता विचारून येते. दुसरी देवाजवळ गेली. दुसरी म्हणते देवा, ए देवा. देव म्हणतात काय? तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना? म्हणे हो. किती प्रेम आहे? काय सांगू म्हणे. तू तर माझी जिलेबी ग म्हणे. असं कोणाला जिलेबी, कोणाला सोनपापडी, कोणाला काही अशा 16,107 भेटून गेल्या. प्रत्येकीला नाव ठेवले देवानी. आणि आता या बाकीच्या सगळ्यांना नाव ठेवलं पण रुक्मिणीला काही देवाने नाव ठेवलं नाही. ती काही देवाजवळ गेली नाही. तिला माहितीच नव्हतं, विषयच माहिती नाही. अलिप्त होती. आणि आता इकडे लक्ष द्या. झालं फुटीला पडायला. रुक्मिणी माझ्यासाठी मिठासारखी. निरोप पोहोचला ना. रुक्मिणीपर्यंत निरोप पोहोचला. रुक्मिणीला वाईट वाटलं की देवाने आपल्याला मिठासारखं म्हणावं. प्रत्येकीला चांगले नाव ठेवले. रुसून बसले रुक्मिणी. आणि रुसून बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण जेवायला बसले. भगवान गोपाळ कृष्णांनी मातेला सांगितलं. देवकी मातेने सगळा तो आचार्याला सांगून सगळा स्वयंपाक पंचपक्वान्न कितीतरी प्रकारचे ते
मिठाईया त्या सगळ्या बनवल्या, सगळेजण जेवायला बसले आणि देवाने सूचना केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते जेवण वाढण्यात आलं। सगळ्या प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी वाढण्यात आलेले होते आणि शेवटी भाजी वाढण्यात आली। सर्वांनी चपातीचा घास मोडला, भाजीत टाकला, भाजीचा घास तोंडात टाकला आणि लक्षात आलं की भाजी आळणी झालेली आहे। भाजी काय झालेली आहे? आळणी झालेली आहे। सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच शब्द होता, काय? की भाजी आळणी झाली, मीठ मागवा। प्रत्येकाने सांगितलं, प्रत्येक जण म्हणतो की मीठ आणा, मीठ आणा, मीठ आणा। तसं देव म्हणतात, भाजीमध्ये मीठ नाही तर भाजी ही बेचव आहे। भाजीमध्ये मीठ नाहीये। सगळे प्रकारचे पदार्थ या ठिकाणी आहेत, सगळे प्रकारचे गोड पदार्थ आहेत सगळे, परंतु भाजीला मीठ नाहीये तर भाजी ही बेचव लागते आहे। अगदी तशाच पद्धतीने माझ्या जीवनामध्ये जर रुक्मिणी नाही तर माझं जीवन सुद्धा बेचव आहे, असं देवाने त्या ठिकाणी सांगितलं। याचाच अर्थ भक्ताचा अभिमान परमेश्वराला किती पद्धतीने असतो हे यातनं सांगण्याचा उद्देश। गारव्यासारखा मित्र डोळ्यातल्या काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। मित्र कसा असला पाहिजे? कसा मित्र असला पाहिजे? मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असला पाहिजे। वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। तू मित्र कर ऋषिराज बाबा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, Mister